अमेरिका इराण युद्धाचा भडका उडालेला आहे आणि त्याचे परिणाम काय होत आहेत आणि त्या घटनाक्रम नेमका कसा घडतो आहे या संदर्भामध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। आपल्यासोबत रिटायर्ड कर्नल अभय पटवर्धन सर आहेत। सर, काय सांगाल एकंदर या युद्धाकडे कसं बघता आणि याचे परिणाम काय होणार आहे? माझ्या मते हे युद्ध जे आहे ते इराण स्वतःच्या अधिकारांकरता लढतो आहे। कारण ट्रम्पनी त्यांच्यावर अटी टाकल्या होत्या। पहिली अट ही होती की युरेनियमच्यावर ते प्रक्रिया करून ते अण्वस्त्र ग्रेडचं बनवणार नाहीत। दुसरी गोष्ट होती की मागच्या वर्षी जो हल्ला झालेला होता त्याच्यामध्ये जे काही युरेनियम 60%च्या वर 60%च्या वर शुद्ध केलेलं होतं ते त्यांनी ॲटॉमिक एनर्जी कमिशनला सुपूर्द करावं। आणि तिसरी गोष्ट अशी होती की ते लाँग रेंज इंटरकॉन्टिनेंटल मिसाईल ते बनवतात आहेत ते त्याची निर्मिती थांबवावी, कारण त्या मिसाईलद्वारे अमेरिका इराणच्या टप्प्यामध्ये आली असती। तर या 3 अटी होत्या आणि इराणने त्यांना सांगितलं की या अटी आम्हाला मान्य नाहीत, कारण हे तिन्ही प्रकल्प आमचे जे आहेत ते आम्ही तयार करतो आहोत स्वसंरक्षणाकरता आणि आमच्या तिथे आम्हाला वीज पाहिजे आहे न्यूक्लिअर प्रकल्पांमधनं, म्हणून आम्ही न्यूक्लिअर त्याचा प्रक्रिया करतो आहे। ते अमेरिकेला मान्य नव्हतं। अमेरिकेला मान्य का नव्हतं? कारण त्यांना भीती वाटते आहे की इराणकडे जर अण्वस्त्र तयार झाली आणि लाँग रेंज मिसाईल तयार झालं तर अमेरिका अण्वस्त्रांच्या टप्प्यामध्ये येऊ शकते। दुसरी गोष्ट अशी आहे की अमेरिका जरी खूप मोठा देश असला भौगोलिकदृष्ट्या, तरी त्याची काही शहरं जी आहेत ती अतिशय अवाढव्यरित्या वाढलेली आहेत आणि अशा शहरांना टार्गेट करणं आणि त्याच्यावर अण्वस्त्र टाकणं हे इस्राईलकरता सोपं होतं, किंवा साधे मिसाईलसुद्धा टाकणं हे इस्राईलकरता सोपं होतं। कारण 2 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे। अमेरिकेला संसाधनं किती नष्ट झाली तरी चालतं, पण त्यांना कोणाही नागरिकाचा जीव गेलेला चालत नाही। त्यामुळे असं जर झालं असतं तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला पाय उतारवावं लागलं असतं। दुसरीकडे इस्राईलला ही भीती आहे की सध्या त्याचे जे आयर्न डोम आहे आणि इतर ज्या प्रणाल्या त्यांनी लावलेल्या अँटी एअरक्राफ्ट आणि अँटी मिसाईल प्रणाल्या, त्याच्याद्वारे तो इराणचे जे मिसाईल अटॅक आहेत, क्षेपणास्त्र अटॅक आहे, ते रोखू शकतो। 2-4 तरी ते मिसाईल त्याच्यातून निसटले आणि इस्राईलमध्ये पडले तरी त्याच्याने फारसं नुकसान होणार नाही, काही फक्त कॅज्युलिटीज होतील सिव्हिलियनच्या आणि त्याच्या पलीकडे काही होणार नाही। पण जर इराणकडे अण्वस्त्र तयार झाली आणि ती याच मिसाईलवर बसल्या गेली जी त्याच्याकडे आहेत, तर इस्राईल हा त्याच्या न्यूक्लिअर अम्ब्रेजाच्या खाली येतो आणि जर 2-3 सुद्धा त्यांनी टाकली तिथे अण्वस्त्र इस्राईलवर, तो इतका चिमुकला देश आहे की तो पूर्णपणे बर्बाद होऊन जाईल। त्यामुळे या दोघांनाही अण्वस्त्र इराणकडे नको होती, ही पहिली गोष्ट। आणि अमेरिकेला जे आहे ते लाँग रेंज इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल जे इराण विकसित करत आहे ते नको होतं। सर, यामध्ये जर बघितलं तर इराणचा सर्वोच्च नेत्याचा सगळा परिवार जो आहे तो मारला गेलेला आहे, मोठ्या प्रमाणात नागरिकसुद्धा मारले गेलेले आहे। तर याचे नेमके परिणाम काय दिसून येणार? याचे परिणाम जनरली वाईट असतात, यामध्ये शंकाच नाही आहे। कारण ज्या माणसाने इराणवर गेले 35 वर्ष राज्य केलेलं आहे तो गेल्यानंतर तिथल्या जनतेला वाईट वाटणार, पण त्याच्या अगेन्स्टमध्ये सुद्धा बरीच जनता होती। इराणचे जे शाह रजा पहलवी होते आधी राजे, त्यांचा मुलगा सध्या अमेरिकेमध्ये आहे। त्याच्या मदतीने इराणची जे जनरेशन झेड आहे किंवा तरुणाई आहे ती रस्त्यावर आली होती। गेले 2 महिने खोमेनीच्या राजवटीविरुद्ध तिथे निदर्शनं चालू होती की बेरोजगारी खूप वाढते आहे, महागाई खूप वाढते आहे, तिथे लोकांना बेसिक सुविधा मिळत नाही आहेत। त्याच्यामुळे हे सरकार बदलण्यात आलं पाहिजे, याचा अमेरिकेने फायदा घेतला आणि शाह रजा पहलवीला त्यांनी सांगितलं की तुम्ही ट्राय करा ही राजवट उलटवण्याचा, तर आम्ही तुम्हाला मदत करू। तर हे काही त्याच्याने शक्य झाले नसल्यामुळे त्यांनी याच्यावर हल्ला केला असं माझं मत आहे। सर, एकंदर आतापर्यंत घडलेल्या घडामोडी बघता पुढे आणखी याच्यामध्ये काय होण्याची शक्यता आहे? याचा जगावर काय परिणाम होणार, भारतावर काय परिणाम होणार? हे युद्ध चालू राहण्याच्या शक्यता जास्त आहेत। कारण जसं मी मगाशी सांगितलं होतं आपल्याच्या वाहिनीवर की जो नवा खोमेनी आलेला आहे मुस्तफा खोमेनी, त्याला पूर्ण ग्रीप घ्यायला प्रशासनावर आणि मिलिटरीवर कमीत कमी 24 ते 36 तास पाहिजे। त्याच्यातले जवळपास 10 तास निघून गेलेले आहेत, तर पुढच्या 24 तासात त्याची ग्रीप पूर्णपणे
पक्की होईल आहे प्रशासनावर आणि मिलिटरीवर. आणि सध्या जे तुरळक हल्ले चालू आहेत, 5-6 मिसाईल 2-3 मिसाईल असे मारणं 19 बेसेस आणि 6 राष्ट्रांवर, ते वाढतील आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की इराणनी अमेरिकेला पहिलेही बजावलं होतं आणि जगालाही बजावलं होतं की तुम्ही अमेरिकेला रोका आमच्यावर हल्ला करण्यापासून, अन्यथा तुम्हाला आर्थिक संकटाचा मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागेल. तर त्यानुसार त्यांनी हर्मुझची खाडी बंद केलेली आहे आणि त्या 6ही देशांमधले जे विमानतळ आहेत ते त्यांनी पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहेत. त्यामुळे तिथले फ्लाईट ना तिथे येऊ शकत ना जाऊ शकत. त्यामुळे ते जेव्हा रिपेअर होतील त्याला किमान 6 महिने लागतील. आणि ज्या देशांचं भवितव्य किंवा भविष्य फक्त पर्यटनावर आहे त्यांचे याच्यावर काय परिणाम होतील. पहिल्या दिवशी तिथे 480 फ्लाईट्स कॅन्सल झाल्या होत्या. आज तिथे जवळपास 2,500 फ्लाईट कॅन्सल झाल्या आहेत आणि जगभरामध्ये सुमारे 6,000 फ्लाईट्सवर त्याचा परिणाम झालेला आहे. कारण अमेरिकेकडनं आणि युरोपकडनं आशियामध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये आणि चीन आणि रशिया, जपानमध्ये जाणारा हा एकच रूट होता, ट्रान्झिट पॉईंट होता. आणि तो ट्रान्झिट पॉईंट यांनी बर्बाद केल्यामुळे आता सगळीकडे हा फास पडलेला आहे अर्थव्यवस्थेवर. भारतावर याचे परिणाम नक्कीच होणार आहे. आपली जी विमानं आहेत ती डायव्हर्ट होतात आहेत, आफ्रिकेला वळसा घालून जात आहेत किंवा रशियाच्यावरनं जातील. कारण पाकिस्तान आपल्याला त्यांच्यावरनं जाऊ देणार नाही. युरेशियामधनं जाणं शक्य नाही आहे कारण तिथे युद्ध चालू आहे. युरोपमध्ये कशी जातील, कारण जसं यांनी केलेलं आहे की अमेरिकन बेसेसवर आम्ही हल्ला करतो आहोत, तर मध्यपूर्वेतल्या सगळ्या अमेरिकन बेसेसवर हल्ले झाले आहेत. आता याच्यानंतरची बारी जी आहे किंवा पाळी जी आहे ती युरोपची पाळी आहे. आणि ज्यावेळेला युरोपमध्ये हल्ला सुरू होईल तिथे 4 देश आहेत, पोलंड आहे, रशिया, जर्मनी आहे, त्याचं फ्रान्स आहे आणि ब्रिटन आहे. तर फ्रान्स ब्रिटन तर फार जवळचे आहेत, त्यांच्यावर काही होणार नाही. पण जर्मनीमध्ये जर्मनी आणि पोलंडमध्ये फार मोठी अमेरिकन सेना लागलेली आहे. त्यांच्यावर जर हल्ला झाला तर त्या देशांचं काय होईल. त्यामुळे काल रात्री त्या दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री आणि संरक्षण मंत्री यांची बैठक झालेली आहे. त्याच्यातनं काय निघालं हे अजून बाहेर यायचं आहे, पण नक्कीच याच्यावर काहीतरी तोडगा ते काढणार असतील. सर, अनेक भारतीयसुद्धा अडकलेले आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून त्याकडे आपण कसं बघायचं आणि त्यांची सुटका कशा बघायची? आता असं आहे की मागे जेव्हा कुठली ॲक्शन होती तेव्हा ती एका देशावर होती. ती जसं सौदी अरेबियामध्ये झालं होतं, कुवेतमध्ये झालं होतं, युक्रेनमध्ये झालं होतं. तर तिथल्या एअरफील्डमध्ये लँड होऊन आपली वायुसेनेची विमानं आणि जे आपण भाड्याने घेतो ती प्रायव्हेट कंपन्यांची विमानं, याच्यातनं आपले लोक आपण आणू शकलो. एकेका वेळी आपण 30,000 40,000 लोकांना इव्हॅक्युएट केलं आहे. पण मध्यपूर्वेच्या सगळ्या देशांमध्ये मिळून आपले जवळपास 80 लाख ते 1 कोटीच्या वर स्टुडंट्स आहेत, कलाकार आहेत आणि वर्कर्स आहेत. तर त्या लोकांना इव्हॅक्युएट करायचं आणि जिथे कुठल्याही प्रकारची लँडिंग फॅसिलिटी राहिलेली नाही आहे अशा लोकांना इव्हॅक्युएट कसं करता येईल. कारण आपली विमानं तिथे उतरू शकणार नाही. जरी इराणने काही वेळ तिथे त्यांचं फायरिंग थांबवलं काही वेळाकरता आपल्या दोस्तीची साक्ष देऊन, तरीसुद्धा आपण तिथे लँड नाही करू शकणार. कारण सगळे एअरफील्ड असुरक्षित आणि हे झालेले आहे, अनसर्व्हिसेबल झालेले आहेत. दुसरी गोष्ट आहे की तिथनं आता एकच उपाय उरतो की बाय रोड या लोकांनी युरोपमध्ये जायचं आणि आपण युरोपमधनं एक तर जहाजांनी किंवा विमानांनी आफ्रिकेला वळसा घालून यायचं. हा एकच उपाय या लोकांना काढण्याचा आहे. अन्यथा त्यांना तिथेच राहून या भीतीचा सामना करावा लागेल. नक्कीच हे होते अभय पटवर्धन सर. यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे की याचा जे परिणाम आहे ते मात्र मोठ्या प्रमाणात होणार आहे. कॅमेरामन साईसह सुनील लगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.